विठुरायाच्या भेटीची ओढ लागे जीवा, भेटा या पांडुरंगा, निघालो पंढरपुरा. जणू काही या ओळी गुणगुणतच अखंड महाराष्ट्रातील वारकरी पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. त्याचप्रमाणे अहिल्यानगर येथील श्री क्षेत्र कामरगाव या ठिकाणून कामाक्षा माता दिंडी देखील 25 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. दिंडी मार्गातील मांडवगण गावात कामाक्षा माता दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मांडवगण गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ तथा सोस महाजन उर्फ बाबावाडी विद्यालयातील शिक्षकांनी बाबावाडी विद्यालयाच्या प्रांगणात कामाक्षा माता दिंडीचे मोठ्या उत्साहात फुलांची उधळण करत स्वागत केले. यावेळी वारकरी व विद्यार्थी यांनी रिंगण धरले. सर्वांनी सादर करायचं कामाक्षा मातेचं दिंडी टोळ्याचा रथ अगदी सगळ्याच वेळामध्ये आत्महत्या येणार आहे. मुलींनी तसंच उभारायचा रथ येतोय. पुष्पवृष्टी करणारा मुली रथ रथाचे थांबा देतात. नमस्कार सर, वहिनी जास्त सगळ्यांनी जास्त करून इकडे घ्या, पुढे घ्या. आता फिरवायला चला, थोडा पुढे घ्या. यावेळी मांडवगण ग्रामस्थ व विद्यालयातील शिक्षक कर्मचाऱ्यांकडून महाप्रसाद म्हणून वारकऱ्यांसाठी मसाला दुधाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वारकऱ्यांना मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. पायी दिंडी सोहळा आपलं इथं आगमन झालेलं आहे. मांडवगणच्या पवित्र भूमीमध्ये त्यांचं आगमन झालं आहे. तर सर्वांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करते. आणि हा तुमचा दिंडी सोहळा अगदी सुखरूप पंढरपूरपर्यंत जावा अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. आणि तुमचे पाय आमच्या इथं लागले आणि आम्हाला तुमचं दर्शन झालं, रथाचं दर्शन झालं, कामाक्षा देवी मातेचं दर्शन झालं. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला दिंडीसाठी खूप शुभेच्छा देते. हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. यावेळी मांडवगण येथील सोस महाजन शेतकी प्रशाला विद्यालयाच्या वतीने गावातील माजी उपसभापती रंजनाताई देशमुख, माजी सरपंच प्रतापदादा चव्हाण, माजी उपसरपंच राजेंद्रजी देशमुख, अजित शेठ गांधी, ग्रामस्थ तथा मुख्याध्यापक नितीन रसा, शिक्षक हरिश्चंद्र दळवी, राजाराम गायकवाड, वसंत गुंजा, बाळासाहेब मोरे, विठ्ठल सलगर, भाऊसाहेब भापकर, प्रकाश माळवतकर, रोहिदास सुट्टे, विजय साळवे, श्रीमती मेघलता फंड, श्रीमती छाया घोडके, नितेश कातोरे, सुखदेव वेता, मिलिंद सप्तर्षी, डिंपल साळवे, अलकाताई जवणे, लताबाई मनसुके यांनी दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत तथा महाप्रसादाचे आयोजन करण्यात सहभाग नोंदविला. यावेळी ग्रामदैवत कामाक्षा मातेचे पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. मान्यवरांनी सर्व वारकऱ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. सर्वांचं स्वागत. आपल्या या कामाक्षा देवीच्या दिंडीमध्ये आपण सर्व सहभागी आहे. आम्हाला पण सहभागी असल्याचा जो अनुभव आला त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी मानतो आणि गावाच्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं आपले दिंडीच्या याला शुभेच्छा देतो. कालावधीप्रमाणे आपण आमच्या या पुण्यभूमीमध्ये येत आहात
आम्हाला सेवा करण्याची संधी देत आहात. आणि दरवर्षी ज्याप्रमाणे मी सांगतो त्याच पद्धतीने याही वर्षी सांगणार आहे. खरं तर तुमच्या रूपात आम्हाला पांडुरंग भेटतो आहे. तुमच्याकडे पाहिल्यानंतर मी आलो दिंडीत पाहिलं, तुमचे चेहरे पाहत होतो. पांडुरंगाचं दर्शन तुमच्या रूपामध्ये आम्हाला होत होतं. खरं तर आम्ही भाग्यवान आहोत. या ऊन वारा पावसामध्ये या सगळ्यांना तोंड देत देत आपण या भक्तिरसात चिंब होऊन पांडुरंगाच्या दर्शनाला चाललेले आहात. खरंच कृतकृत्य वाटतं. एक सेवेची अल्पशी संधी तुम्ही आम्हाला दिलेली आहे, त्याबद्दल खरं तर आम्ही तुमचे आभार मानायला पाहिजेत. आणि हीच सेवा दरवर्षी आमच्या हातून घडावी ही पांडुरंगाच्या चरणी मनोमन प्रार्थना करतो. त्याचबरोबर ज्या पद्धतीने दरवर्षी माझा एक निरोप तुम्ही पांडुरंगाला देत आहात तो याही वर्षी द्यावा. आणि एकच सांगणं आहे त्या पांडुरंगाला, तुम्ही सांगायचंय ते आमचाही नमस्कार त्या पांडुरंगाच्या चरणी तुम्ही अर्पण करावात, एवढी माझी एक नम्र विनंती आहे. आणि तुम्ही ऐकाल ही मला खात्री आहे. परत एकदा सांगतो की कर्तव्य भावनेमुळे आम्हाला नाही पंढरपूरला जाता येत. आम्ही मुलांच्या मध्ये पांडुरंग पाहतो. सावतामाळींनी जसं म्हटलंय की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. आम्ही मुलांच्या रूपामध्ये पांडुरंग पाहतो, त्यांची सेवा करतो. कधी नव्हे तो पांडुरंग आमच्याही भेटीला यावा ही एक अपेक्षा आहे. पण आमचा निरोप मात्र पांडुरंगाला अवश्य सांगा. परत एकदा नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. थोडंसं टाइम मिसमॅनेजमेंट झालं, पण आम्हाला खूप चांगला कार्यक्रम करायचा होता. इथे फुगड्यांचा वगैरे कार्यक्रम करायचा होता, रिंगण सोहळा चांगला करायचा होता. पण काही अपरिहार्य कारणांमुळे आमचे संस्थाचालक इथं आले होते. तिथं पांडुरंगाची ओढ प्रत्येकाला वाटली पाहिजे. हे आमचे जे विद्यार्थी आहेत इथं आणण्याचा एकच उद्देश आहे. या वारकरी संप्रदायात गेल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी त्या विद्यार्थ्याने तिकडे झुकावं, संस्कार तो घ्यावा, ही नवी पिढी चांगली तयार व्हावी हा उद्देश असल्यामुळं तुम्हाला सरकारी दवाखान्यातून इथं आणलेला आहे. हे लक्षात घ्या. आमच्या मुलांवर चांगला संस्कार व्हावा हा उद्देश आहे. याच्या पाठीमागे आपण आलात. आमच्या विद्यालयाच्या वतीनं तुमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आणि दिंडीच्या वतीनं कामरगाव पंचक्रोशीमध्ये माहिती आम्ही सोनेवाडीचे आहोत. सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारं तुमचं गाव, तुमचे सरपंच एक आदर्श सरपंच आहेत. सन्माननीय तुकारामजी कातोरे सर यांनी या आत्ताच्या या छोट्याशा शुभेच्छापर कार्यक्रमामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतोय. आज या ठिकाणी कामाक्षा माता पाय दिंडी सोहळा पंढरपूरकडे जात असताना या शेतकी शाळेमध्ये थांबण्याचा योग आला. विशेष करून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या पंचायत समितीच्या उपसभापती आदरणीय रजनीताई देशमुख, या गावच्या प्रथम नागरिक चव्हाणताई, या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये समाविष्ट झालेले सर्व माता भगिनी, आज खऱ्या अर्थानं आम्ही पंढरपूरच्या वाखारी रिंगणामध्ये आहे की काय असा आम्हाला भास झाला. ज्यावेळेस या ठिकाणी या विद्यालयामध्ये प्रवेश केला त्यावेळेस या चिमुकल्यांनी जी रथावर आणि वारकऱ्यावर पृष्ठदृष्टी केली ती खऱ्या अर्थानं मनाला भावून गेली. आणि एक चांगला देखणा, एक मनाला उभारी देणारा हा कार्यक्रम आपण केला. म्हणून सर्वप्रथम मी समस्त वारकऱ्यांच्या वतीने आपलं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे आता सरांनी सांगितलं की आमचा पंढरीचा पांडुरंगाला आमचा निरोप द्या. खऱ्या अर्थानं या दिंडी सोहळ्यामध्ये 150 वारकरी आहेत. या 150 वारकऱ्यांच्या वतीनं आपला निरोप निश्चित प्रकारे पांडुरंग चरणी या ठिकाणी सांगितलं जाईल. तुमच्या अपेक्षा, तुमच्या सद्भावना या ठिकाणी व्यक्त होतील. आणि खऱ्या अर्थानं हा योग जो ज्यांनी घडून आणला ते आमच्या गावचे भूमिपुत्र आणि या विद्यालयामध्ये कार्यरत असणारे वेताळ सर हे या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि दुसरे आमचे कातुरे सर बी आहेत. आणि 2 शिक्षक आणि मुख्याध्यापक आमचे दळवी सर आणि रसाळ सर ही सर्व मंडळी गेल्या 2-3 दिवसापासून सांगत होती की आम्हाला एक चांगला कार्यक्रम या विद्यालयामध्ये करायचा, आम्हाला एक थोडा वेळ द्या. परंतु थोडासा आम्हाला उशीर जरी झाला असला तरी एक चांगला कार्यक्रम पाहून आम्हाला आनंद वाटला. खरं तर या ठिकाणी गावकऱ्यांना सांगितलं पाहिजे की आमचे 2 शिक्षक आहेत, विशेष करून वेताळ सर, हे आमच्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी असतात. आम्ही रेल्वे स्टेशनला एक उपक्रम करतो की जे निराधार आहेत, अंध आहेत, विकलांग आहेत, यांना दिवाळीच्या दिवशी
त्या ठिकाणी सर्वांना एकत्रित करून सर्वांना गरम पाण्याने आंघोळ करून घालून त्यांचे जे वाढलेले केस आहेत ते नाभिक त्या ठिकाणी देऊन आम्ही कमी करतो. सर्वांना त्या ठिकाणी नवीन कपडे देतो. सर्वांच्या हातामध्ये त्या ठिकाणी मिठाईचा बॉक्स देतो आणि आमचा पांडुरंग म्हणजे त्या निराधारामध्ये आम्ही शोधतो. अशा प्रकारचा एक चांगला उपक्रम आम्ही त्या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून करतो आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं वेताळ सरांची भूमिका चांगली राहते. दुसरा उपक्रम आम्ही करतो की जंगली भागामध्ये वन्य प्राणी असतात. त्या प्राण्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची सोय नसते आणि म्हणून लोकसहभागामधून त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी पाणवठे तयार केले आहेत. तिथेही सुद्धा पाणवठे तयार करून 4 महिने आम्ही स्वखर्चाने किंवा लोकसहभागातून ते पाणी पाजण्याचं काम करतो. त्याच्यामध्ये तुमचे वेताळ सर अग्रभागी असतात. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे जे पायी दिंडी सोहळा आमचा चाललेला आहे, या दिंडी सोहळ्यामध्ये या वारकऱ्यांच्या मदतीनं जवळपास 35 लाख रुपये आम्ही गोळा केले आणि 35 लाख रुपये गोळा करून त्या ठिकाणी जागा खरेदी केली पंढरपूर येथे. उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी आणखी 40 लाख रुपये गोळा करून भव्य अशा प्रकारचं वारकरी निवास उभं करण्याचं आमचं त्या ठिकाणी मानस आहे. आणि या कामात सुद्धा वेताळ सरांची भूमिका मोठी असते. आणि म्हणून एकंदरीत इथं शिक्षक म्हणून नाही तर गावाच्या कामासाठी गावाचे जे विकास कामं असतात, सामाजिक कामं असतात, तिथेही आम्हाला ती मदत करण्याची भूमिका करतात. आणि म्हणून आजचा योग खऱ्या अर्थानं आमचे सख्खे शेजारी दळवी सर आणि वेताळ सर यांच्या माध्यमातून आला. आमचं मन भरून आलं आणि या कामासाठी सुद्धा दुसरे कातुरे सर सुद्धा सहभागी असतात. एकूण आम्हाला खूप आनंद वाटला आणि म्हणून वारकऱ्यांच्या वतीनं ताई आपण आज उपसभापती म्हणून काम करतात. आम्हाला खऱ्या अर्थानं खूप आनंद आहे. उद्याच्या काळामध्ये पंढरीच्या पांडुरंगासाठी आम्ही प्रार्थना करतो की आज आपण उपसभापती आहात, भविष्य काळामध्ये आपण या तालुक्याचं सभापती पद व्हावं अशी आमच्या वारकऱ्यांची इच्छा आहे आणि ती सद्भावना आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. दुसऱ्या आमच्या चव्हाणताई आहेत, चव्हाणताईला सुद्धा या गावाचा विकास करण्यासाठी पांडुरंग आमची कामाक्षा माता पाठबळ देवो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, सर्व शिक्षक आहेत. या शिक्षकांना सुद्धा शैक्षणिक काम करण्यासाठी एक चांगली ऊर्जा मिळो अशी सुद्धा आमच्या कामाक्षा मातेला आणि पंढरीच्या पांडुरंगाची प्रार्थना करतो. आपण एक चांगला कार्यक्रम या निमित्ताने घडून आणला आणि वारकऱ्यांना एक आनंदित केलं. आम्ही खऱ्या अर्थानं आज जवळजवळ 20-25-30 किलोमीटर चाललोय, पण हा कार्यक्रम पाहिल्यानंतर आणि जे मुलं आणि आपण या ठिकाणी पुष्पवृष्टी करत होता, हे पुष्पवृष्टी पडत असताना फुलाच्या पाकळ्या अंगावर पडत असताना आम्ही सर्व 35 किलोमीटर चाललेलं आमचं वेदना आमच्या व्यथा आम्ही विसरून गेलो आणि आम्हाला एक उभारी मिळाली. खऱ्या अर्थानं तुमचे पुन्हा एकदा समस्त वारकऱ्यांच्या वतीनं आभार मानतो, धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. कामाक्षा माता दिंडीच्या वतीने कामरगाव येथील माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोळे यांनी मांडवगण ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.